पण अचानक साड्यांचा सेल दिसला आणि आठवलं एक काम असं जे मी पूर्णपणे विसरून गेले होते. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन सीझनच्या व्लॉग नंबर 4 मध्ये मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा रविवारचा ना संध्याकाळचा मी इव्हिनिंगचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळी ना मुलांना थोडी भूक लागलेली होती म्हणून मी पटकन त्यांच्यासाठी आवडीचा पास्ता बनवला. मुलं खुश झाली ना की आपल्यालाही थोडंसं बरं वाटतं. आणि आता रविवार होता म्हणून म्हटलं इव्हिनिंगला थोडंसं काहीतरी आपण घरीच बनवूयात, म्हणून मग मी त्यांच्यासाठी पास्ता बनवला. त्यानंतर ना थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून मग आवरून घेतलं. आधी मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि सासूबाई आहेत तर म्हणून मुलांना त्यांच्याकडे ठेवलं. त्याआधी मी दळण वगैरे केलं होतं आणि दळणासोबतच ना स्वतःचंही वजन करून घेतलं. म्हटलं बघूयात कितीतरी वाढलंय का, काही वाढलंय का, पण काहीच नाही, तेवढंच आहे. आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडलो. बाहेर जात असताना बरीचशी कामं रस्त्यात होतात तर ती केली. काही थोडंसं हॉस्पिटलमधून मेडिकलमधून घ्यायचं होतं साहित्य, ते घेतलं. त्यानंतर मग पुढे साड्यांचा सेल दिसला. साड्या पाहत असताना ना अचानक आठवलं मला की अरे आपलं एक महत्त्वाचं काम बाकी आहे जे आपण बऱ्याच दिवसापासून करायचं ठरवलेलं होतं पण ते काही केलेलंच नाहीये. सेलमध्ये खरंच साड्या खूप सुंदर आणि ड्रेस मटेरियल पण खूप छान होते. म्हटलं जाऊन बघूयात काही नवीन आहे का, पण काही नव्हतं. मग त्यानंतर मग घरी आले आणि जे महत्त्वाचं काम होतं ना ते होतं साड्यांना कवर घालायचे. आणि हे कवर ना मी बऱ्याच दिवसांपासून मागवलेले होते पण ते तसेच येऊन पडलेले होते. मला काही वेळ भेटला नव्हता साड्या त्यामध्ये ठेवायला. नंतर मग छान अशा साड्यांच्या घड्या घातल्या व्यवस्थित आणि ते कवर ना इतके छान आहेत ना. एका पॅकेटमध्ये 12 कवर आलेले आहेत. पूर्ण प्युअर कॉटनचे कवर आहेत. प्लस आपल्याला वरतून दिसतं सुद्धा आतमध्ये कुठली साडी ठेवलेली आहे आपण. आणि वॉशेबल आहेत हे महत्त्वाचं, जे की थोडेसे खराब झाले तर आपण त्याला वॉश पण करू शकतो. तर हे मी ऑनलाईन घेतलेले आहेत. मला क्वालिटी खरंच खूप आवडली आहे. साड्या तर याच्यामुळे नीट राहणारच आहेत. त्याचबरोबर एका कवरमध्ये ना आपण 2 साड्या ठेवू शकतो, म्हणजे 12 × 24 साड्या आपण याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकतो, आपल्या चांगल्या साड्या. तर मला खरंच हे उपयोगाचं वाटलं म्हणून मग मी हे मागवलेलं आहे. तुम्हालाही जर हे प्रोडक्ट मागवायचं असेल ना तर मी प्रोडक्ट जे आहे ते टॅग करते, तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मागवा. तर त्या पद्धतीने मग मी सगळं आवरून घेतलं. आणि त्याचबरोबर ना आज मला रात्रीच्या जेवणामध्ये थोडासा गावाकडचा बेत करायचा होता. तेही डोक्यात चाललं होतं काय करायचं. मग सगळं पसारा मी आवरून घेतला आणि नंतर तयारी केली, जे की आहे गावाकडचे गावरान पद्धतीचे धपाटे. यासाठी मी कुठलं आयतं पीठ वगैरे घेतलेलं नाहीये, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. साधारणतः मी इथे 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यासोबतच आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचंय. अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर मस्त असं कांदा वगैरे टाकलाय, वरतून भरपूर सारी कोथिंबीर. इथे मिरचीचं ओलं वाटण केले, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि अशा पद्धतीने ते बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं आल्याचा तुकडाही घातलेला आहे. त्यानंतर मग हळद मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिसळून घेतलंय. थोडीशी चवीनुसार धणेपूड पण टाकलेली आहे, त्यामध्ये चव छान लागते. तर त्यासोबत ना मी आता इथे पापड आणि कुरडई तळून घेते थोडीशी धपाट्यांसोबत, कारण श्रीषाचं चालवतो कुरडई खायची आहे. म्हटलं चला सगळ्यांनाच होईल. पापड वगैरे तळून घेतले आणि तोपर्यंत पीठ 10 मिनिटं मग साईडला ठेवलेलं होतं. आता हे धपाटे करताना ना मी रेडीमेड जे पीठ आहे ना त्यापेक्षा हे घरी बनवलेलं जे पीठ असतं तेच जास्त करून बनवून ठेवत असते. पण आता सध्या माझ्याकडे भरपूर दिवस झालं मी ते बनवून ठेवलेलं नाहीये, म्हणून मग आता मी घरगुती पिठांचे मिक्स करून हे धपाटे बनवते. अप्रतिम चवीला लागतात. अशा पद्धतीने अर्धा कांदा कापून घेतलाय, त्याने तेल लावायचं. म्हणजे काय होतं, जो तव्याला आहे ना तो कांद्याचा स्मोक येतो, तेलाचा आणि कांद्याचा, तो चवीला अप्रतिम लागतो. आणि या धपाट्यांमध्ये ना भरपूर सारी आपण कोथिंबीर घातलेली असते ना, त्यामुळे चव अप्रतिम लागते. तर अशा छोट्या छोट्या कामांनी भरलेला होता आजचा माझा रविवार. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉग.